पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानकडून नागरिकांवर ड्रोनद्वारे हल्ला। पाकिस्तानच्या हल्ल्यात एक कुटुंब जखमी। बारामुल्लातल्या हाजिल सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न। राजौरीमध्येही ड्रोन हल्ले। श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न। प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं। एलओसी जवळ कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून तोफगोळे डागण्याचा प्रयत्न। तंगधार सेक्टरमध्येही लष्कर आणि नागरी तळांवर पाकिस्तानचा गोळीबार। जम्मूमध्ये पुन्हा ब्लॅकआउट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित। पाकिस्तानच्या कुरापतींविरोधात रणनीतींवर चर्चा। पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्यासाठी तुर्की बनावटीच्या 300 ते 400 ड्रोन्सचा वापर। सर्व ड्रोनचा हवेतल्या हवेत खात्मा। परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती। भारतानं प्रतिहल्ला करू नये यासाठी पाकिस्तानकडून नागरी विमान सेवेचा ढालीसारखा वापर। त्यामुळे भारतानं संयम दाखवला। भारतानं पुराव्यासकट पाकिस्तानला उघडं पाडलं। पाकिस्तानकडून भारतातली धार्मिक ठिकाणंही लक्ष्य। गुरुद्वारा, मंदिरं, चर्च यांच्यावरही हल्ले। कांगावाखोर पाकिस्ताननं हात वर केल्याची परराष्ट्र सचिवांची माहिती। पाकिस्तानी सैन्याकडून जम्मूतील पूंछ, उरी सेक्टरमध्ये पुन्हा गोळीबार। तर कुपवाडामध्ये स्थानिकांना लक्ष्य करून तोफगोळे डागल्याची माहिती। भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची चर्चा। पाकिस्तान सरकारनं दाऊदला सुरक्षित स्थळी लपवल्याची सूत्रांची माहिती। मात्र दाऊद पाकिस्तानात असल्याचा भारतीय गुप्तचर संस्थांना संशय। IPL मधील उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित। भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर BCCIचा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।